मी गाठलंय रखुमाईला, म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडत्या मानसी जोशीला. मानसी, खूप अभिनंदन. थँक्यू. 222+ प्रयोगांचा टप्पा तुम्ही पार केलेला आहात देवबाभळी या नाटकाचा, त्यासाठी आधी अभिनंदन. आणि ही जर्नी अर्थातच खूप ऑसम होती, पण थोडक्यात सांगशील याबद्दल? माझ्यासाठी हे म्हणजे एक सरप्राईज पॅकेज होतं. जेव्हा प्रसादने मला विचारलं या नाटकासाठी, काहीच अपेक्षा नव्हती, फक्त एक नाटक करायचं होतं आणि तालमींसाठी मी नाशिकला गेले आणि लिटरली 2 आठवडे तालमी केल्या संगीत नाटकाच्या. म्हणजे 3 दिवस वाक्यपाठ केली, 2 दिवस गाणी पाठ केली आणि दुसऱ्या 6व्या दिवशी आम्ही पूर्ण रंथरूप म्हणजे नाटक ब्लॉक झालं होतं. आणि जेव्हा 0 परफॉर्मन्स झाला, पहिला प्रयोग झाला, तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही काहीतरी वेगळं करतो. इट्स मॅजिकल आणि ते लोकांना भुरळ पाडतं आहे. आणि मग जो जर्नी आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचे सगळेच साक्षीदार आहेत. आणि पुरस्कारांची संख्या किती झाली आतापर्यंत? म्हणजे अँड काउंटिंग आहे. 39. फक्त 39 म्हणजे. ते माझी आई म्हणायची, रुक्मिणीला कृष्णाने कसं पळविलं त्याची गोष्ट आहे म्हणे त्यात. आणि राधा बी आलीच आहे त्याच्यात. आता कृष्ण आला मग राधा आला, राहती काय? हेच तर कृष्णाच्या गोष्टी रुक्मिणी येवो न येवो राधा आलीच पाहिजे. रखुमाई म्हणून तू एक महिला म्हणून आपण बोलतोय की रखुमाईच्या नजरेतून तुला महिला सशक्तीकरण कशा पद्धतीने दिसतं? मी ह्या नाटकात रखुमाईची जी भूमिका करते, तर त्यात प्राजक्ताने रखुमाईला आत्ताच्या महिलांच्या मेंटॅलिटीप्रमाणे लिहिलं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की ती आत्ताच्या महिलेला रिप्रेझेंट करते, त्या क्वालिटीज तिच्यामध्ये आहेत. म्हणजे ती नवऱ्याशी भांडली आहे आणि निघून गेली आहे घरातनं. म्हणजे तिला स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि स्वतःचा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी ती कुठच्याही टोकाला जाऊ शकते. ॲट द सेम टाईम ती नवऱ्याच्याच आदेश पाळायला गेली आहे. म्हणजे नवऱ्याने तिला सांगितलं आहे की जा आणि आवलीची सेवा कर. सो राग आहे आणि प्रेमही आहे आणि ती दोन्ही व्यक्त ती करू शकते. आणि मला असं वाटतं की हे आपण महिलांनी अंगीकारलं पाहिजे. कुठेतरी सतत राग गिळून, स्वतःच्या भावना गिळून संसाराचा गाडा ओढायचा आणि मग असं नसावं आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्या सुखदुःखांचं आपल्याला हक्क आहे, सगळ्या सुखांचा तेवढा हक्क आहे. आणि त्यामुळे आपण आपली प्रत्येक भावना ही मांडणं फार गरजेचं आहे, व्हॉईस करणं फार गरजेचं आहे. ओके. आणि तुझा संघर्ष मोठा आहे मानसी, आणि तितकंच हे यश पण तितकं अप्रतिम आहे. पण एक सक्सेस मंत्रा म्हणून तू काही मानतेस का? ऑफकोर्स मी मानते. मला असं वाटतं की कुठची अपेक्षा न करता आपल्याला जो आनंद देतं आहे, जे काम आनंद देतं ते करत राहणं आणि त्याला 100% न्याय देत राहणं, मग तीच वाट आपल्याला कुठेतरी घेऊन जाते. पण ती कुठेतरी जाईल ह्याच्यासाठी ते करणं फार चुकीचं होतं. मग ते फळत नाही. सफर खूपसूरत आहे मंजिल से भी. ॲब्सोल्युटली. त्यामुळे ही सफर तूही नक्कीच एन्जॉय करतेस. जाता जाता एक प्रश्न असा आहे की आता निवडणुका आली आहेत, तर एक महिला नागरिक म्हणून, एक स्त्री म्हणून तुला काय वाटतं की काय समाजात बदल व्हावेत, किंवा काय आसपासचं काही असेल, रस्ते असतील किंवा महिलांवर होणारे अत्याचार असतील, कुठेतरी काहीतरी रोखावं, एक तुझी मागणी काय आहे? मला असं वाटतं की जागोजागी स्वच्छतागृह बांधली जावीत आणि एक बेसिक महिलांसाठी स्वच्छतागृह असावीत आणि त्याचा मेंटेनन्स चांगला असावा. आणि मला असं वाटतं की ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर ती आपल्या महिलांची सुद्धा आहे. आपणही तेवढीच ती स्वच्छ ठेवावीत अशी मी सगळ्याच नागरिकांकडनं अपेक्षा ठेवते. म्हणजे अर्थात एक स्त्रियांना हा प्रॉब्लेम्स येतच आहेत. एक अभिनेत्री म्हणून सुद्धा तुला याची दखल घ्यावीशी वाटली, कुठेतरी हा प्रॉब्लेम तूही फेस केला असेल कदाचित. हो, प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा मुलांना कुठेही मोकळं होता येतं, पण आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि आपले पिरियड्स असतात, आपण कुठेही नाही हे करू शकत. तर अशा वेळेला जरा चांगली स्वच्छतागृह असणं आणि ती मेंटेन असणं फार गरजेचं आहे. आणि ते मेंटेन करतीलच, सरकार सगळं करेल, पण आपण महिला म्हणून सुद्धा स्वच्छता राखणं आणि तो अवेअरनेस असणं ह्यात आपली सुद्धा खूप गरज आहे. आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जर काही शासनाने कार्यक्रम राबवले तर फारच स्वागतार्ह असतील, कारण की गरज आहे ती काळाची. आणि या सगळ्यासाठी आधी मतदान करा. अगदीच, नक्कीच, प्लीज प्रत्येकाने मतदान करा आणि स्वतःचा जो हक्क आहे तो असाच वाया घालवू नका. स्वतःचं मत आहे ते ठामपणे मांडा. थँक्यू सो मच मानसी, आणि कीप रॉकिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे सह निलिमा कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देवबाभळी या नाटकातली तुमच्या सर्वांची आवडती आवली माझ्यासोबत आहे शुभांगी सदावर्ते. माझ्यासोबत आहे शुभांगी.
नमस्कार आणि खूप अभिनंदन. खरं तर 222+ प्रयोगांचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे, त्यामुळे ही जर्नी नक्कीच फार सुंदर आणि सुरेख आहे तुझ्यासाठी. आणि आज तू छान त्या गेटअपमध्येही दिसतेस आम्हाला. अजून पूर्ण मेकअप नाही झालाय पण गेटअप आहे आज. पण इथे बॅकस्टेजला तुला गाठण्यात एक वेगळी मजा आहे. त्यामुळे अर्थात ही जर्नी तुझ्यासाठी किती स्पेशल राहिली हे थोडक्यात आम्हाला सांग. खूप स्पेशल आहे कारण माझ्या पदार्पणातच मला हे इतकं सुंदर नाटक मिळालं आहे आणि इतका छान प्रवास होता ह्या नाटकाचा, ह्या एकांकिकेचा. आणि या अवलीने म्हणजे या देवबाभळी नाटकातली जी तुकारामांची अवली आहे तिने इतकं काही दिलं आहे की आज जे मी इथे सगळ्या प्रेक्षकांसमोर आहे ह्याचं फक्त एकच ही व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने मला एवढं सगळं दिलं आहे, म्हणजे ती अवली. कारण एक स्त्री किती सशक्त आणि किती तिच्यामध्ये पॉवर असते हे ह्या अवलीतनं कळतं. संसाराची एक एक घडी आपण घालायची आणि हे कोण कुठला इठ्ठल बनून येणार. इसकटलेला संसार म्हणजेच खरी भक्ती असती वय. आता एखाद चांगलं टाळकं ठिकाण्यावर असलेला देव असता तर काय विचार केला असता. या अवलीकडून आम्ही काय, तू महिला प्रेक्षकांना काय आज सांगशील की अवलीकडून काय घेण्यासारखं आहे? कारण अवली आम्हाला चित्रपटांमध्ये एक वेगळीच अवली दिसलेली आहे, पण या नाटकातून एक वेगळी दिसणार आहे. ह्या अवलीकडनं पेशन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तिने इतके पेशन्स दाखवले म्हणून आज तुकारामांचा जो संसार होता, तुकारामांनी सगळ्या गाथा, सगळ्या त्यांचे जे सावकारी वह्या होत्या सगळ्या बुडवून दिल्या, ते देवाधर्माला लागले होते. आणि ती एकटी अवली तिचा संसार पेलत होती. ती कधी हार मानली नाही तिने, ती एकटी पेलत होती. तसंच सगळ्या स्त्रियांनी आज ह्या काळात सुद्धा असंच राहावं, माझी हीच इच्छा आहे. इतकंच खंबीर आणि स्ट्रॉंग असायला हवं. आणि एक महिला नागरिक म्हणून वावरताना तुला काय प्रश्नांना तू सामोरी जातेस? कारण आता निवडणुका अगदी तोंडावर आहेत. तुझेही काही प्रश्न असतील की ते तुला आज सांगावेसे वाटतात, तर काय आहेत ते प्रश्न? सगळ्यात आधी तर महिलांना ना फ्रीडम हवा पाहिजे, फ्रीडम मिळायलाच पाहिजे. कारण बऱ्याच अशा ज्या मुली आहेत ज्या आहेत, कॉलेजला असतात किंवा लहान लहान मुली ज्या स्कूलमध्ये पण जातात, त्यांचे फ्रॉक्स असतात छोटे आणि बऱ्याच मुलांचे, माणसांचे वाईट नजरा असतात. त्या वाईट नजरा कमी व्हायला पाहिजे की आपल्या बहिणी, आपल्या आया, आपल्याही कोणीतरी रिलेटिव्ह असतील त्या, आणि त्याही तशा असतात. जेव्हा त्यांचे नजरा बाकीच्या माणसांच्या त्यांच्यावर जर अशा असतील तर आपल्या बहिणीला किंवा आपल्या आईला असं जर कोणी बघितलं तर जो राग येतो तो फार भयंकर असतो आणि ते नको व्हायला. एक नागरिक म्हणून, स्त्री म्हणून मला असं वाटतं की आज महिला फ्री असतील, फ्रीडम असेल त्यांना, तर त्या काय काय करू शकतात हे सगळेजणं बघतातच ते आज. पण अजून ह्याच्यापेक्षा जास्त फ्रीडम महिलांना मिळायला पाहिजे. आणि याची सुरुवात पुरुषांपासून खरं तर व्हायला हवी अर्थात. आणि शुभांगी, तुझा आता इतका हा संघर्षही मोठा आहे, पण हे यशही तितकंच सुंदर आहे. तर तुझाही काही सक्सेस मंत्र असेल तर त्याबद्दल आम्हाला सांग. हो, सक्सेस मंत्र म्हणजे आपल्याला मनाला पटेल, भावेल तेवढंच काम करायचं. उगीच ह्याने सांगितलं म्हणून मित्र आहे माझा किंवा भाऊ आहे माझा म्हणून करावं काम नाही. तुला काय वाटतंय, स्वतःला आतून काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचाल. पण जाता जाता शुभांगी, आता असंच इंटरव्ह्यू हा संपणार नाही, तर काही एखादी ओळ काही गाण्याची देवबाभळीतली? देवाची ती खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ती खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ते खूण तोडी माया जाळ, देवाची ते खूण तोडी माया जाळ. आणि हे सकळ, आणि हे सकळ जगरी. देवाची ती खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा
मनुष्यपणा. धन्यवाद. शुभांगी, खरंच अगदी मन प्रसन्न झालं तुला भेटून आणि अशीच सुंदर या पुढची भरारी असू दे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद.